श्री गुरुदेव दत्त. सत नमो आदेश, गुरुजी को आदेश. नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्त प्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. नाथ संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. श्री गुरु दत्त प्रभूंपासून ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत ही गुरु शिष्यांची परंपरा चालत आलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु संत निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथांचे गुरु श्री गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु श्री गुरु गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे गुरु श्री गुरु मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचे गुरु श्री गुरु दत्तप्रभू. तसेच महादेवांकडूनही माता पार्वतीला उपदेश सांगताना मच्छीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांना उपदेश मिळालेले आपल्याला माहिती आहेच. गुरु म्हणजे कोण, तर आपल्या शिष्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणारे व्यक्तिमत्व. जगतवंद्य अशा दत्तप्रभूंनी 24 गुरु केले. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्री गुरु दत्तप्रभूंच्या 24 गुरूंची नावे आणि त्यांची माहिती पाहू. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या अवतार कार्य संपविण्याचा मानस उद्धवाला सांगितला. त्यावर उद्धवाने कृपया मला ज्ञानामृत सांगावे अशी विनंती केली. तेव्हा माझे पूर्वज यदू यांना अवधूत रूपात श्री दत्तप्रभूंनी मी 24 गुरूंपासून घेतलेले जे ज्ञान ते तुला सांगतो असे म्हणत हे ज्ञान दत्तप्रभूंनी यदुराजांना सांगितले. दत्तप्रभूंनी त्या गुरूंचे सांगितलेले गुण आणि त्यांपासून घेतलेला बोध ही सर्व माहिती श्रीकृष्णाने उद्धवांना सांगितली. श्रीमद भागवत पुराणात 11व्या स्कंदात अध्याय 7 ते 9 मध्ये या उपदेशाचा उल्लेख आलेला आहे. तसेच परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित दत्त महात्म्यातही याचा उल्लेख आढळतो. जो मी जयाचा घेतला गुण, तो मी तया गुरु केला जाण. याप्रमाणे व्यक्ती, वस्तू, पंचमहाभूते, प्राणी, पक्षी या सर्वांकडून श्री गुरु दत्तप्रभूंनी गुण ग्रहण करून त्यांना आपले गुरु केले. श्री गुरु दत्तप्रभूंच्या भक्तांना या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याजोगा आहे. तर आता आपण दत्तप्रभूंनी केलेल्या 24 गुरूंची माहिती पाहू. सर्वात आधी पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेण्यासारखा आहे. कारण पृथ्वी सर्व प्राणीमात्रांचे आश्रयस्थान असून कितीही आघात झाले तरी मातेप्रमाणे त्या सर्वांचा सांभाळ करते. खोदणे, नांगरणे, कचरा, घाण यांसारखे आघात सहन करूनही सर्व प्राणीमात्र व वृक्षसंपत्ती यांचे पोषण करते. पृथ्वीचेच अंग म्हणजे वृक्ष हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. मुळापासून ते शेंड्यापर्यंत फळे, फुले देऊन सर्वांना सुखी करतात. वृक्ष वाळून गेल्यावरही त्यांचा उपयोग होतो. परोपकाराय तिष्ठन्ति वृक्षा परोपकाराय इदम शरीरम. त्याचप्रमाणे मनुष्याने आपल्या देहाचा परोपकारासाठी उपयोग करावा. पृथ्वीचा अंग असलेले पर्वत हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्यामध्ये असलेल्या सर्व खनिज संपत्तीचा उपयोग परोपकारार्थच ते करतात. त्याचप्रमाणे साधू संन्यासी यांना आश्रय देतात. याप्रमाणे मनुष्यानेही संग्रही असलेल्या विद्यांचा परोपकारासाठी उपयोग करावा. यानंतर वायू 2 प्रकारचे. शरीरातील प्राणवायूंमुळे मनुष्याचे जीवन चालते, म्हणून आहार प्राणवायू चालण्यापुरताच घ्यावा. दुसरा वायू बाहेरचा, हा कुठेही आसक्त होत नाही. सुगंध दुर्गंध दूर करून पवित्र होऊन राहतो. म्हणून संतोष, पवित्रता व अनासक्ती
हे गुण वायूंपासून घ्यावे. यानंतर आकाश. आकाश सर्वत्र आहे याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही. ही चराचर सृष्टी आकाशात राहते. त्याचप्रमाणे आत्माही सर्व व्यापक आहे. शरीरे भिन्न असली तरी देहांमध्ये वास करणारा किंवा बाहेर असलेला आत्मा एकच अखंड स्वरूपाचा आहे. या सृष्टीत कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार राहते. यानंतर जल. जलावरच सर्व जीवन अवलंबून आहे. जल स्वभावतः स्वच्छ, पवित्र, मधुर व समसमान असते. त्याचप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुरपणे ठेवावे. कुणाच्याही दोषाकडे लक्ष ठेवू नये. जलाप्रमाणे शिक्षण घेऊन वर्तन करणाऱ्या मनुष्याच्या दर्शनाने सर्वांना पवित्रता येते. यानंतर अग्नी. अग्नीला आकार नाही. जळणाऱ्या वस्तूचा आकार त्याला येतो. पूर्णपणे वस्तू जळाल्यावर तो गुप्त होतो. कोणत्याही वस्तूंचा संग्रह अग्नी करीत नाही. तेजस्वीपणा त्याचा प्रख्यात आहे. अग्नीच्या ज्वाला क्षणभंगूर आहेत. तसेच मनुष्याचे जीवनही क्षणभंगूर आहे. आपण असेपर्यंत या देहाचा सदुपयोग करून घ्यावा. अर्थात मोक्षप्राप्ती करण्यासाठी देहाचा सदुपयोग करून घ्यावा. यानंतर चंद्र. चंद्रावरील कला वाढत असतात. पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. पुढे कला कमी कमी होऊन अमावस्येला पूर्णपणे दिसेनासा होतो. हे सर्व सूर्याच्या प्रकाशातील भागामुळे होते. चंद्र जसाच्या तसाच असतो. त्याप्रमाणे शरीरावर बालपणापासून मृत्यूपर्यंत भिन्न भिन्न अवस्था येतात. पण ही फक्त शरीराची अवस्था असते. आत्मा हा जसाच्या तसाच असतो. यानंतर सूर्य. सूर्य समुद्रातील पाण्याची वाफ करून यथायोग्य काळी वर्षा करून सर्व वृक्ष, प्राणी व मनुष्य यांना सुखी करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीने कर्म करावे, पण त्यात आसक्त होऊ नये. यानंतर कपोत पक्षी म्हणजेच कबूतर. कपोत पक्षी व कपोतीन एका घरट्यात प्रेमाने व आनंदात राहत होते. पुढे त्यांना पिल्ले होऊन त्यांना पंख फुटल्यावर ती बाहेर जाऊ लागली. पण ती एकदा पारध्याच्या जाळ्यात अडकली. त्यांना सोडवायला गेलेली कपोती तीही अडकली आणि पुढे कपोतही अडकला. याप्रमाणे सर्वच्या सर्व जाळ्यात सापडले. तसेच मनुष्याने केवळ आपल्या कुटुंबातच मग्न होऊ नये. हे शरीर मोक्षद्वार असल्यामुळे योग्य वेळी संसाराचा मोहत्याग करावा. यानंतर अजगर. आपल्याला सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात. निर्वाहाकरिता कधी मिळेल कधी मिळणार नाही अशा अवस्थेत अजगराप्रमाणे निश्चिंतपणे आपला जीवनयोग करीत राहावे. यानंतर समुद्र. समुद्रात सर्व नद्या पाणी घेऊन येतात. अथांग आहे तरीही समुद्र आपली मर्यादा सोडित नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरीही खूप प्रफुल्लित होऊ नये. आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष ठेवावे. यानंतर पतंग. दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भाळून पतंग स्वतःला जाळून घेतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या रूपावर भाळून आपला नाश करू नये, संयम राखावा. यानंतर भुंगा. निरनिराळ्या फुलांवरून भुंगा मकरंद सेवन करतो. त्याचप्रमाणे लहान मोठ्या सगळ्या ग्रंथाचे सार लक्षात ठेवावे व त्याप्रमाणे आचरण असावे. यानंतर मातंग म्हणजेच हत्ती. हत्ती हा बलवान, बुद्धिवान व आकारानेही मोठा आहे. पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तींकरून त्याला आकर्षित करतात व तो खड्ड्यात पडतो. मग त्याला पकडण्यात येते. यापासून स्त्रियांच्या मोहात पडू नये हे शिक्षण मिळते. यानंतर मधमाशी. मधमाशा फुलांवर जाऊन मध गोळा करतात व ते पोळ्यात जमा करतात.
परंतु त्या पोळ्याला आग लावून मनुष्य ते पोळे मदासाठी हस्तगत करतो. म्हणून धनाचा संग्रह करणाऱ्या लोकांची अशीच गत होते. दरोडे डाके पडून प्राणहानीही होते. म्हणून धनाचा अधिक संग्रह वर्ज्य करावा. यानंतर मृग. हरिण हे चपळपणासाठी प्रसिद्ध आहे, परंतु त्याला पकडण्यासाठी पारधी लोक बासरीसारखे वाद्य वाजवून त्याला स्थिर करतात आणि नंतर त्याच्यावर जाळे टाकून त्याला पकडतात. म्हणूनच अधिक शृंगारिकतेमध्ये लीन होऊ नये. भगवंताच्या गुणगानाचेच श्रवण करावे. यानंतर मत्स्य. माशाला पकडण्यासाठी पद्धती म्हणजे एका दोरीला गळ लावतात. त्याला खाद्य म्हणून मांसाचा तुकडा लावतात. दोरी काठीला बांधून ती पाण्यात सोडतात. माशाने तो मांसाचा तुकडा तोंडात धरतात. त्याच्या टाळूला गळ अडकून पडतो आणि तो प्राणास मुकतो. म्हणून भोज्य पदार्थांच्या आवडींवर रसना म्हणजेच जीभ ताब्यात ठेवावी. यानंतर पिंगला. विदेह नगरामध्ये एक पिंगला नावाची सुंदर देखणी वैश्या राहत होती. धनाच्या लोभामुळे तिच्याकडील पुरुषांचे येणे पुढे बंद झाले. एके दिवशी कुणीही पुरुष तिच्याकडे आला नाही. तिचे घरात बाहेर येणे सुरू होते, परंतु कुणीही आले नाही. तेव्हा या सर्व गोष्टींचा तिला कंटाळा आला आणि तिला व्यवसायावर उपरती होऊन वैराग्य प्राप्त झाले व पुढे ती आत्मानंदात राहू लागली. निव्वळ आशेवर जगू नये यामुळे दुःख प्राप्त होते, परंतु वैराग्य आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. यानंतर टिटवी. टिटवी हे मांसभक्षी पक्षी आहेत. असाच एकदा मांसाचा गोळा प्राप्त झाल्यावर ते सर्व पक्ष्यांनी सारखा वाटून घेतला. काही पक्ष्यांनी तो मांसाचा गोळा लवकर खाऊन संपवून टाकला, पण एक पक्षी हळूहळू खात होता. त्याच्याजवळ बरेच मांस उरले होते. म्हणून बाकीचे सर्व पक्षी त्या पक्ष्यांवर मांस खाण्यासाठी तुटून पडले. जेव्हा त्या पक्षाने मांसाचा तुकडा दूर फेकून दिला, त्यानंतर त्याला कुणीही त्रास दिला नाही. तात्पर्य असे की परिग्रह म्हणजेच अधिक संग्रह हा दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून अधिक धनाधिकाचा संग्रह करू नये. यानंतर लहान बालक. लहान बालक कोणतीही चिंता न करता आपल्या आनंदात मग्न असते. मान अपमान, पाप पुण्य इत्यादी चिंता त्याला नसतात. ते आपल्या आनंदात क्रीडा करीत राहते. ती त्याची अंतर्वृत्ती आहे. याप्रमाणे मनुष्याला अंतर्वृत्तीने सुख मिळते. हे शिक्षण बालकाला गुरु करून मला मिळाले असे दत्तप्रभू सांगतात. यानंतर कुमारी कंकण म्हणजेच बांगडी. एका उपवर मुलीला पाहण्याकरता काही पाहुणे तिच्या घरी आले आणि नेमके त्याच वेळी घरचे सर्व लोक बाहेर गेले होते व तिला गायीच्या देखभालीसाठी घरी ठेवले होते. ऐनवेळी त्यांच्या जेवणाची सोय करावी म्हणून तिने साळी कुटण्यास घेतली, परंतु तिच्या कंकणाचा आवाज होऊ लागला. त्या आवाजाचे मात्यापित्यांना दूषण येईल म्हणून ती उपवर मुलगी एक एक कंकण काढत गेली. जेव्हा एकच कंकण राहिले तेव्हा आवाज बंद झाला. म्हणून कोणत्याही साधनेसाठी एकांतच असावा हे शिक्षण मला मिळाले असे दत्तप्रभू म्हणतात. यानंतर सर्प. सर्प हा समूहाने राहत नाही, ते एकटेच फिरतात. त्यांना दुखावल्याशिवाय कोणाला डंक करीत नाही. त्याचप्रमाणे संन्याशाने सतत फिरत राहावे, पण मठ आश्रम इत्यादी बांधून राहू नये. यानंतर शरकार म्हणजेच बाण बनविणारा लोहार. हा बाण बनवण्याच्या वेळी कोणत्याही दुसऱ्या आवाजाकडे लक्ष देत नाही. जवळून राजाची मिरवणूक गेली तरी त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या कामात एकाग्रता ठेवावी. जप, तप, योग, साधन
इत्यादी करणाऱ्यांना अशी एकाग्रता आवश्यक आहे. हे शिक्षण मला शरकाराकडून मिळाले असे दत्तप्रभू म्हणतात. यानंतर कुंभारीण माशी. ही माशी पावसाळ्यात एका अळीला आपल्या घरट्यात आणून ठेवते. ही माशी जाता येता प्रत्येक वेळेस त्या अळीला आपल्या काठ्याचा डंख करीत असे. पुढे पुढे त्या अळीला डंख करीत असलेल्या जागी नवा काटा निघतो व ती अळी कुंभारीण माशी बनते. तात्पर्य हे की ज्याचे आपण नित्य ध्यान करू त्यातच आपले रूपांतर होईल. हा कीटक न्याय म्हणून ब्रह्मचिंतनात प्रसिद्ध आहे. यानंतर कोळी. हा आपल्या नाभीतून धागा काढून त्याचे जाळे बनवतो. यात तो यथेच्छ क्रीडा करून ते जाळे स्वतःमध्ये सामावून घेतो. त्याप्रमाणेच ईश्वरही हे जग निर्माण करतो व यथाकाळ राहून आपल्यामध्ये सामावून घेतो. त्याला बाहेरची आणखी काही सामग्री लागत नाही. नरदेह प्राप्त झाल्यावर या जन्मात जे लोक मोक्ष साधन करून घेत नाही त्यांचा पुनर्जन्म होत राहतो. अशा प्रकारे राजा यदूला श्री गुरु दत्तप्रभूंनी ज्ञान सांगून कृतार्थ केले आणि तेचं ज्ञान मी तुला सांगितले असे श्री भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात. या ठिकाणी आज आपण दत्तप्रभूंच्या 24 गुरूंची माहिती घेतली. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे, ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. नाथ संप्रदाय आणि दत्तप्रभूंबद्दल अधिक माहिती घेऊन आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.